नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भैरवनाथ नगर, कुसगाव, लोणावळा या ठिकाणी आज आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या अश्विनी तुषार निकम या वहिनींना भेटून नेहमीप्रमाणे गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आणि घ्या उखाणा. येत होते जात होते घड्याळाकडे पाहत होते, घड्याळात वाजला एक, तुषाररावांचे नाव घेते, कारक्यांची लेख. वा, कुठे येत होता जात होता? कॉलेजला. कॉलेजला. तुम्ही काय घड्याळाच्या खाली बसली? द्या ओळख करून सगळे. मिस्टर, नमस्कार. सासूबाई, नमस्कार. सासरे, माझी नमस्कार. आई, हो. ननंद, छोटी ननंद, माझी बहीण, चुलत सासू, चुलत त्या पण चुलत सासू, माझ्या काकू, हो. ननंद, मावशी, मामा, नंदोई, माझे दीर नमस्कार. आणि जाऊ. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कोंबडा हरवतोय. नमस्कार केल्याबरोबर कोंबडा हरवला का? आमचाच आहे तो. हो. म्हणजे का ओरडून काय सांगतोय माहितीये का? पाहुणे आले सांगत होते. व्हेरी गुड. तुमचं काय म्हणणं आहे? काय सांगतोय? पाहुणे आले. पण प्राण्यांचं बोलणं सुद्धा आता आम्हाला कळू लागलंय. तो बाहेरून ओरडून सांगतोय की जे काही बोलाल ते आज खरं बोला, खोटं सांगू नका. बालपण कुठलं? माझं लोणावळ्यातच. लोणावळ्यात कुठे? वलवान. आणि तुमचं? माझं इथेच. तुमच्या घरी कोण कोण? आई, बाबा, 2 बहिणी. मोठ्या बहिणीचं लग्न झालंय. तुमच्या घरी? माझ्या घरी आई पप्पा, 2 भाऊ, 1 बहीण, 1 भाऊ 2 बहीण आणि 2 बहिणींचे लग्न झाले. आई बाबा काय करतात? पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट होते. याच लास्ट मंथमध्येच ते रिटायर झाले. रेल्वेमध्ये होते. आणि मम्मी हाऊसवाईफ आहे. तुमच्याकडे? आमचं पप्पांचा बिझनेस आहे भाजीचा आणि मम्मी हाऊसवाईफ आहे. तुमची शाळा? पुरंदर हायस्कूल. तुमची? मी VPS मध्ये होतो. कॉलेज कुठलं? VPS. तुमचं? म्हणजे 11वी 12वी VPS मध्ये होतो. हा. आणि नंतर मी वलवण कॉलेज आणि हे डिप्लोमा करायला. मग तुमच्या हृदयाची धडधड कधी सुरू झाली? 11वी मध्ये. 11वी मध्ये? कशी काय? कॉलेजला आमचं म्हणजे स्कूल तर वेगळी होते, कॉलेजला आम्ही एकत्र होतो. बरं. ते पण डिव्हिजन वेगवेगळी होती. मग ट्युशनला आम्ही एकत्र होतो. म्हणजे आमचा ऍक्च्युली फ्रेंड्स ग्रुप होता. तर त्या ग्रुपमध्ये म्हणजे त्यापूर्वी ओळख नव्हती? नाही, काहीच काय? ओळख नव्हती. नाही, त्यापूर्वी नाही. कारण की तिची आणि माझी दोघांची शाळा वेगळ्या होत्या. मग कॉलेजला काय झालं? कॉलेजमध्ये आम्ही भेटलो. हा, छान. आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये होते ही. हा. आणि ट्युशन्सला आम्ही सोबतच होतो. बर. मग आमचा गॅदरिंग होता, अॅन्युअल डे होता. व्हेरी गुड. तर हिचा रोल नसताना ही आली होती मला तुम्ही बघायला. कशाला उगाच आपलं? त्यांना बघा नव्हती, माझ्या फ्रेंड्स होत्या, तर आम्ही सगळे मिळून गेलो होतो. नाही, पण ते शेवटी काय म्हणाले? त्यांना बघायला तुम्ही गेले होते? त्यांना बघायला नव्हतं, तेव्हा आमची एवढी ओळख नव्हती. काय खरं काय हो? आता माझ्यासाठी आले म्हणजे मला कसं वाटणार नाही. तुम्ही कॉलेजमध्ये गेला होता त्यांच्या? कॉलेज बरं, काय अॅन्युअल डे ला काय केलं होतं तुम्ही परफॉर्म? अॅन्युअल डेला माझा डान्स होता, पण त्या ग्रुप डान्स मध्ये ही नव्हती. नव्हती? हा, पण आमचं सर्व फ्रेंड सर्कल असल्यामुळे ही बघायला आली. होती. अच्छा. आणि तुम्ही नाचले होते ते? हो. पण तेव्हापासून नाचताय? असंच म्हणता येईल. अरे, तुम्ही काय हसताय सगळे? हं? काय झालं मग तुम्ही तेव्हा त्यांना बघितलं नाचात? आता तुम्ही सांगा कसा केला होता नाच? छान केला होता. तुम्ही यांच्याकडे बघत होता की नाच? नाही, मी फ्रेंड्सकडे बघत होती. अच्छा अच्छा. पण छान नाच केला हो, होता? छान नाच केला. तुम्हाला आवडला होता? हो. मग नाच संपल्यावर जाऊन सांगितलं त्यांना छान नाचला तू? म्हणजे सगळे फ्रेंड्सलाच आम्ही सांगितलं छान झाला तडा. छान झाला, छान झाला. हा, मग नंतर सुरुवात कशी झाली मग? नंतर म्हणजे त्यांनी आमचं 31st आपला होता. 31st आम्ही पार्टी होती. मेन म्हणजे इथंच होतो आम्ही. इथेच होतो आम्ही सगळे फ्रेंड्स आलो होतो. कसं काय? तुम्ही काय इकडे आले आधी? ऍक्च्युली आम्ही 31st सगळे पार्टी करतो, तर ते कुठं करायचं होतं, तर इथं मागच्या साईडला मागच्या बेडरूम मध्ये आम्ही सगळे फ्रेंड्स आलो होतो. तर त्याच्यामध्ये डेअर अँड ट्रूथ गेम खेळत होतो. डेअर अँड ट्रूथ? हा काय असतो? बॉटलचा गेम, जो बॉटल हे स्प्रिंग करून त्याचा तो गेम खेळत होतो. तेव्हा त्यांनी मला विचारलं. काय विचारलं? मी विचारलं म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सर्वांना माहित होतं काय? की मी तिला लाईक करतो म्हणून. हा. तर नेमका माझ्यावर टर्न आला आणि फ्रेंड्सला विचारत होतं मला की काय आहे.
तर त्याने डायरेक्टली क्वेश्चन विचारला की तू अश्विनीला लाईक करतो की नाही खरं सांग. इथे आज बेडरूम इथेच आई बाबा कुठे होते तेव्हा? मम्मी पप्पा हॉलमध्ये टीव्ही बघत होते. ते टीव्ही बघताय, तुम्ही आतमध्ये बरं चाललंय तुमचं. हा मग मी म्हंटल हो मी तिला लाईक करतो. तर अर्ध्या तासानंतर तिने इथून कल्टी मारली फ्रेंड सोबत. काय झालं? कळती म्हणजे आमचा प्रोग्राम झाला होता, मग फ्रेंड्स बरोबर पण तुम्ही गेलो. ते ऐकलं होतं उत्तर त्यांचं? हो ऐकलं हा, मी- होतं. बा उत्तर जेव्हा दिलं तेव्हा त्यांनी तुमच्याकडे बघितलं होतं? नाही एवढं बघितलं नाही, सगळे फ्रेंड्सच सगळे नाही त्यांचं पण चालू जेव्हा होतं. उत्तर दिलं त्यांनी हो. त्या खेळामध्ये तेव्हा लगेच बघ- तुम्ही त्यांच्याकडे बघितलं नाही? नाही पाहिजे. नाही तुम्ही त्यांच्याकडे बघितलं नाही. मी नाही बघितलं, मला भीती वाटत होती तिचा मूड नक्की काय आहे. हे पण नाही ऑब्झर्व करून बघितलं? नाही मी फ्रेंड सोबतच बोलत होतो आणि त्यांच्यासोबत बोलताना म्हटलं येस मी तिला लाईक करतो. मग तुम्ही निघून गेला? हो थोड्या वेळाने निघून गेलो मग. मग नंतर हा विषय फार टेन्शनचा झाला असेल? नाही नंतर तर लगेच काही विषय नाही निघाला, हा. पण नंतर फ्रेंड्सनी खूप फोर्स केला होता काय की हो बोल चांगला आहे वगैरे म्हणलं. तुम्हाला? म्हणजे हो. तुम्ही हो नाही म्हणाला? नाही हो नव्हती बोलायला. बरोबर आहे, कशाला बोलायचं उगाच. घरी बोलवतात पार्टीला आणि नको ते प्रश्न विचारतात. हो ना, बरं केलं तुम्ही नाही बोलत. मग बाहेर येऊन बाबांना सांगायचं ना त्यांच्या, तुम्ही इथे टीव्ही काय बघताय, तिकडे बघा काय चाललंय. मग काय झालं, अर्ध्या तासाने या निघून गेल्या? हा ते त्यांच्या फ्रेंड सोबत निघून गेला. 10-10:30 वाजले होते. मग आणि मग आमचा एक ग्रुपच होता ना, मग सो हिचे जे फ्रेंड्स होते त्यांना आम्ही सांगत होतो की अरे वो कुछ बोल भी नहीं रही है, देखो कुछ बोलो बात करो वगैरे. मग? आणि त्यावेळेस काय एवढा फोनचा एवढा काय हे नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थित कॉन्टॅक्टही करता नव्हतं, फक्त स्कूल कॉलेजमध्ये. मग आणि 31st अॅन्युअल गॅदरिंग होतं, त्याच्यामुळे तो एक गॅप पण आला होता बराच. मग इथं काय उत्तरच नाही आणि मी पण फ्रेंड्सकडून इथं काय बोललेच नाही. सो मग फेबमध्ये जे आपले डेज येतात, कपल्स डे जे असतात, रोज डे वगैरे Valentine वगैरे. हा. मी म्हटलं आता कुठले डेज होते तेव्हा? रोज डे होतं, रोज डे, प्रॉमिस डे, प्रॉमिस डे, चॉकलेट डे. हग डे, चॉकलेट डे बरं. मग आणि व्हॅलेंटाईन डे. मग काय केलं तुम्ही त्याला? आधीचे सगळे माझे मिस झाले, फक्त एक व्हॅलेंटाईन डे होता जिथे मला अजून एक चान्स करायचा होता, ट्राय करायचा होता. त्यावेळेस आमच्याकडे पप्पांचाच फोन होता आणि हिच्याही पप्पांचाच फोन होता. तर मी पप्पांच्या फोनवरून हिला कॉल केला, म्हटलं की आता अजून किती वेळ, हो असेल तर हो किंवा नाही तर नाही सांग, की अजून किती वेळ असंच अडकून ठेवणार आहेस म्हटलं मला. मी फोनवरतीच विचारलं, म्हटलं मला तू आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्नही करायचं. असे बापरे, जबरदस्त. हा मग मी म्हटलं मे बी ते बोलल्यानंतर ही थोडी चेंज होईल, तिचं माइंड चेंज होईल. मग तिने तेव्हा हो म्हटलं. लगेच? लगेच म्हणजे त्यांनी आधी विचारलं होतं, सगळे फ्रेंड्स वगैरे हे करत होते. मी 14 फेब्रुवारीला मग हो बोलली होती. वाट बघत होता फोनची? नाही मग त्यांचा आला होता, पण मला म्हणजे मी हो बोलणार होते तर तेव्हा हे आणि बोलले. मग नंतर तुम्ही भेटलात लगेच दुसऱ्या दिवशी? हा म्हणजे आमचं कॉलेज होतच चालू, 11th-12th मध्ये कॉलेजमध्ये. मग कसा होता दुसरा दिवस? नॉर्मल. ते त्यांचं आमचं दोघांचं डिव्हिजन वेगळं होतं, ते त्यांच्या क्लासमध्ये मी माझ्या क्लासमध्ये. आणि मग किती वर्ष हे सुरू होतं? आमचं साधारणतः 10 वर्ष झाले. हा 10 वर्ष तुमचं प्रेम सुरू होतं? 10व्या वर्षामध्ये लग्न झालं. पण ते घरी कसं कळलं? घरी रिसेंटली एंडिंगला कळलं. 3 माझ्या घरी वर्षापूर्वी. म्हणजे त्यांच्या घरी थोडी कल्पना होतीच, कारण की हिची जी मोठी बहीण होती तिला हिने सांगितलं होतं असं असं आहे. तर मे बी त्यांनी कल्पना देऊन ठेवली तिच्या घरच्यांना. नाही पण घरी सांगितल्यावर होकार आला की नकार आला? नाही, नकारच होता ना. मम्मी म्हणत होती मी तर मला तर वाटलं तू तिला बहीण मानलेस. मी असं समजते. त्याच्यामुळे बाद. मी मम्मीला म्हटलं अरे बहीण कसं मानू, मला 2 बहिणी आहेत, चुलत बहिणी आहेत, आता बहिणींची कमी आहे का तिला बहीण मानायला. पण मग बाबांची काय प्रतिक्रिया? बाबांना तर सांगितलंच नव्हतं. म्हणजे मी मम्मीलाच म्हटलं होतं मम्मी तू सांग पप्पांना, कारण की माझी डेअरिंग नव्हती होत पप्पांशी बोलायचं. इनडायरेक्टली एंडला मला सांगावंच लागलं. तर त्यावेळेस फार म्हणजे बराच गोंधळ झाला घरी आणि पप्पा पण फार रागवले होते माझ्यावरती. आणि स्वाभाविक आहे. आणि मग शेवटी होकार दिला की नाही? नाही, त्यांचा शेवटपर्यंत नकार होता. मग लग्न कुठे केलं? लग्न आमचं दोघांचं आळंदीला झालं. मग तुम्ही दोघेच गेले होते लग्नाला? नाही माझ्या नाही. घरचे होते. तुमच्या घरचे आले? होते. म्हणजे त्या मोमेंटमध्ये पप्पांचा नकार होता, पण माझे जिजू वगैरे जे आहेत, माझ्या ताई जिजू, त्यांनाही मी सेम ॲज इट इज सर्वांना सांगितलं होतं. तर त्यांचा सपोर्ट होता. मोठे जिजू येऊ नाही शकले, कारण ते म्हटले जर पप्पा नाराज आहे तर माझं येणं चांगलं नाही वाटणार. बरोबर आहे. आणि लहान जिजू म्हटले नाही माझ्या साल्याचं लग्न आहे, मी तर जाणार. मग ते आले होते? हा ते आले होते आणि माझे काका आणि मावशी आले होते, मम्मीची छोटी बहीण. पण मग शेवटी हे सगळं घरी कधी स्वीकारलं, कधी झालं? घरी स्वीकारलं लग्नानंतर 1.5 महिन्यानंतर.
अच्छा, आम्ही मग दीड दोघं महिना आधी- कुठे राहत होते? दोघं 1.5 वेगळे महिने राहत आम्ही होतो. ते ओळकावाडीमध्ये राहत होतो. पण आता सगळं हो व्यवस्थित आता आहे ना? एकदम व्यवस्थित आहे. एकदम छान. हो. चला, या टप्प्यावरती पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. आता यामध्ये 1 रुपया कुठेतरी लपलेला आहे. सगळे मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. हो. द्या इथे. 20 रुपये. आता 3 संधी आहे. द्या. 1 रुपया. तिसरी वस्तू कुठली पाहिजे? काय घेऊ? घड्याळ नको? कप घेऊ? ग्राइंडर घेतो. 500 रुपयाचं बक्षीस. अजून 1 वस्तू. 10 रुपये. 531 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बरं, आता सासूबाई कुठे आहेत? छान आहे, व्यवस्थित आहे. अरे वा. काय सांगाल त्यांना? काय सूचना कशी करायची असेल तर काय करा? काय करणार, आता जे झालं ते झालं. मग आता सल्ला काय द्याल काय भविष्यासाठी? ना, आता चांगलं राहा, फक्त आणि व्यवस्थित राहा, चांगलं घ्या, आम्हाला सांभाळून घ्या, बस. तुम्ही पण घ्या सांभाळून. द्या. फार चांगले राहतात. घरी आणल्यापासून त्यांचा स्वभाव मी ओळखला आणि घरच्यावानीच वागतात आणि सोनबाई बी एकदम व्यवस्थित आहे. होय ना? असं काही नाही. खास नाही तिचा. मम्मी बोला. दोघंही खूप चांगले आहेत. बर. स्वभाव चांगले दोघांचा. जावई जावई पण खूप चांगले आहेत. खुश आहात ना? हो, खुश. व्हेरी. अजून कोण बोलणार? लग्नाच्या 2 वर्ष आधी जो भुसावळा आला होता माझ्याकडे, तो मला रात्री म्हणतो, जिजू मला लग्न करायचं. म्हटलं आनंद आहे, पण म्हणे ती आपल्या जातीची नाहीये. बर, मग मी थोडं थांबलो. त्याचं म्हणणं होतं की तुम्ही पप्पांना कन्व्हिन्स करा. आता पप्पांना कन्व्हिन्स करणं म्हणजे दिव्य काम आहे. आम्ही 2 वर्ष त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये 2 वर्ष गेली माझी. आता सगळं व्यवस्थित आहे. तुषार माझा शालक आहे, पण तो शालका आधी माझा मित्र चांगला जवळचा आहे. आता संसार बघून ज्ञानेश्वराच्या चरणी मी एकच प्रार्थना करेल की पुढे ते असेच सुखी आणि आई वडिलांना सुखी ठेवो आणि प्रत्येकाला आम्हाला पण सुखी ठेवो आणि सर्वांशी असेच वागो. व्हेरी गुड. छान छान. मला तुम्हाला विचारायचं आहे, आता क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा मागायची तर मी माझ्या फॅमिलीलाच मागेल, कारण की न कळत माझ्याकडून बरेच मन दुखलेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पप्पा, तर ते शेवटच्या क्षणापर्यंत राजी नव्हते. तरीही म्हणजे मी छातीवरती दगड जसं म्हणतात तशा एवढी हिंमत केली आणि त्यांना बरंच हर्ट केलं. मी जातानाही पप्पा फार रडत होते, तरी मी त्यांना मिठी मारून गेलो. ती सिच्युएशन फार विचित्र होती माझ्यासाठी. आणि मम्मी तर नेहमी माझ्याशी बोलते, पण मम्मीने माझ्याकडे बघितलंही नाही जेव्हा मी गेलो होतो तेव्हा. तर त्यांचं त्यावेळेस मी फार मन दुखावलं. तर त्यासाठीच मी त्यांना आणि बाकीचे ज्यांच्याकडूनही मन दुखलं गेलं असेल तर त्यांना मी क्षमा मागेल. आणि धन्यवाद. धन्यवाद नो डाऊट हेच सगळे आहेत की त्यांना धन्यवाद करणार आहेत की त्यांनी मला एक्सेप्ट केलं, पप्पांनी मम्मीने एक्सेप्ट केलं आणि मी खरंच फार सुखी आहे. माझी बायको फार सुखी आहे आणि ते मुलीप्रमाणेच तिला सांभाळतात घरामध्ये, याचा मला जास्त आनंद आहे. तुम्ही क्षमा कोणाची मागा? क्षमा माझे आई वडील, सासू सासरे, त्यांच्या विरुद्धच मी लग्न केलं म्हणून त्यांचेच क्षमा मागेल. धन्यवाद. धन्यवाद मी सगळ्यांचेच म्हणेन, मला त्यांनी एक्सेप्ट केलं आणि मला एकदम मुलीसारखं प्रेम करतं. तुम्ही सगळ्यांचेच मी धन्यवाद. आता खुश आहात ना? हो, एकदम. एकदम खुश. एक मिनिट. चला, खुश आहेत तर त्यांना ना या माऊलीला आता मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून एक भेटवस्तू द्यायची आहे. मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून तुम्हाला मिळते आहे मेगा बॅग. तुमची थोडी धावपळ आम्हाला बघायची आहे. तुम्ही किती वस्तू आणून देणार? 5 वस्तू आणल्या तर पहिलं, 7 वस्तू आणल्या तर दुसरं आणि 11 वस्तू आणल्या तर तिसरं बक्षीस मिळणार. वेळ 2 मिनिटाची. बघूया यांची धावपळ. आणि रंग आहे काळा. एका वेळेला 1 वस्तू आणायची. जा आतमध्ये. माझं गळ्यातलं अर्ध ताईंचं टिश्यू आहे ना. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे. ताईची पिंक ताईची साडी, पिंक ताईची साडी, पिंक पहिला.
हा का वस्तू आणायचे इथून द्यायच्या नाहीत. नाही त्यांना केस नाही. तवा 30 सेकंद राहिली. ओ फ्रेम काढून द्या ती फ्रेम काढा. ओ फ्रेम काढा. आणा फ्रेम काढा ही काळी फ्रेम. 10 9 माझ्या गळ्यातल्या हात. 8 माझ्या गळ्यातल्या हात. 7 6 5 नाही साडी 4 माझ्या कपड्यात तीन. साडी ब्लॅक. 2 1 वेळ संपली. सांगा काय काय आणलं तुम्ही सांगा. फ्रेम, 1 बंदूक, 2 मोबाईल. मोबाईलचा रंग बघू. साईडला ब्लॅक आहे ना पुढे. बरं चला 3 ह्याला चैन. याचं चेन आहे ब्लॅक. चेन 4 हेअर, 5 शॅम्पू, 6 रबर, 7 8 लाटणं 9 कढई 10 आणि टीपॉय 11. गळ्यातल्या 11. 11 अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तूंसाठी तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगा तुमच्या मिस्टरांकडून. पहिली अपेक्षा म्हणजे ते बाहेर गेल्यानंतर 5 मिनिटं बोलतात आणि अर्धा तास येतच नाही घरी. काय हो कुठे असता तुम्ही. काय नाही, मित्रांसोबत असतो पण ही सारखं फोनवरून बोलवतो त्यामुळे मला तुमची- सांगावं लागतं. नाही अपेक्षा काय आहे? टाइम वरती यायचं घरी जो टाइम कधीपासून दिला त्या. आतापासूनच लगेच. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा त्यांना एक तर सिंगिंगचं खूप आवड आहे. ते छान सिंगिंग करतात पण ते वेळ नाही देत गाण्यासाठी. तर त्यांनी गाण्यासाठी स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. बरं बरं. कधीपासून देता? प्रयत्न तर चालू आहे पण काय थोडं बाकी गोष्टींमुळे वेळ भेटत नाही. स्वतःलाही फार इच्छा आहे पण वेळ काढता येत पण नाही. काढा ना जरा वेळ. माऊलीसाठी काढा. तेव्हा कसा वेळ काढला होता. हा. तिसरी अपेक्षा. तब्येत बनवायला पाहिजे. तब्येत बनवायला पाहिजे. चला 50 सूर्यनमस्कार करा. आता 50 चालतील सूर्यनमस्कार. कधीपासून तब्येतीकडे लक्ष देणार? तब्येतीकडे ते 1 प्रत्येक महिना हिवाळ्याला देतो मी पण बस 4 हिवाळ्याचे 4 महिनेच होतात. बाकी त्यानंतर परत आहे तसं. तेच त्यांचं दुःख आहे. तुमच्या सांगा 3 अपेक्षा. तिनेही थोडं फिटनेसकडे लक्ष द्यायला पाहिजे. कधीपासून? जेव्हा ते स्टार्ट करतील तेव्हा. व्हेरी गुड. कारण तिला कारण नको फक्त अपेक्षा. दुसरी अपेक्षा अशी आहे की ती फार बडबड करत असते. सर्वांसमोर तर अशी फार शांत असते पण एकांतामध्ये फार बडबड करत असते. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये फारच बडबड लावत असते डोक्यामागे. तर ती तिने फार कमी करावे कारण की त्यामुळे मला इरिटेशन होतं. तुम्हाला एक सांगू का? हा, सगळ्यांमध्ये तुम्ही बोलायला त्यांना देतच नाही. तुम्ही थोडा वेळ द्या तर त्या सगळ्यांमध्ये बोलते. आणि माऊली ते कधी कमी होणार बोलणं? वहिनी नाही म्हणणार. नाही होणार. कारण की ते मला असं तर एवढं हे नाही. बाहेर मी कमी बोलते मग बेडरूम मध्ये गेल्यानंतर मग बडबड चालू करते. असंच पाहिजे तुम्हाला. कारण की ते सगळ्यांसमोर मला बडबड करत असतात मग मी आतमध्ये गेल्यानंतर. तिसरी अपेक्षा. ती प्रत्येक नवीन व्यक्तीमध्ये लवकर मिसळत नाही. ती फार अबोल आहे तर त्यामुळे बरेच गैरसमज निर्माण होतात. बरं थोडं त्यांच्या मनात. हो. हा आता तर आजपासून. नक्की. हो. चला आजपासून असं ठरवलेलं आहे. तेव्हा या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.